मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हासू जरी कना वाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेला. सूर्य सावलीचे नाते, नाते आकाश ढगाचे, नाही असणे काचे. तुझ्या वीण नाही का तुझे माझे सांगताना एक लिहिले
नाते, ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते तय होते हैं अंबर पे, धरती पे जोड़े जाते। बंधन ये बंधन, बंधन ये बंधन। त्याच्या जीवनाची निर्माण केली अशी श्री सुरेश बापू बागडे दादा अर्थातच सटाणा पिंपळगाव तारावाडीतील श्री SB बागडे सर यांच्या 75व्या वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण मोठ्या थाटामाटात साजरा करत आहोत। 45 डिग्री तापमान असताना देखील अतिशय आपुलकीने जिव्हाळ्याची ओढ मनामध्ये ठेवून दादांचा कार्यक्रम आहे मग मला जायलाच पाहिजे इतकी आर्त ओढ ठेवून आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला। सर्वप्रथम मी सर्व आमच्या बागडे परिवारातर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। कृपया आपण टाळ्या वाजवून कार्यक्रमाची छानशी सुरुवात करूया। अनुभवाचा आकडा ही आहे ज्ञानाची पातळी, ही आहे समृद्ध असे अनुभव, ही आहे खोलवर विचारांची ताकद, ही आहे क्षणाक्षणाला कणाकणासाठी झिजलेल्या चंदनाप्रमाणे याची देही याचे डोळा बघावा अशा प्रकारे दैदिप्यमान असा व्यक्तिमत्वाचा एक ताकदीचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास। सर्वप्रथम आपण ओवाळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत। शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः। शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः। शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते, दीपज्योतिर्नमोस्तुते। दीपज्योतिर्परब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दनः। दीपज्योतिर्परब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दनः। दीपो हरतु मे पापं, सन्ध्यादीपनमोऽस्तुते। ओ दीप ब्रह्मरूपस्त्वं, ज्योतिषां प्रभुरव्ययः। ओ दीप ब्रह्मरूपस्त्वं, ज्योतिषां प्रभुरव्ययः। आरोग्यं देहि पुत्रांश्च, मतिं स्वच्छां हि मे सदा। रवेरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत्। रवेरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत्। यस्य तिष्ठे गृहे दीपः, तस्य नास्ति दरिद्रता। शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः। शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः। शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते, दीपज्योतिर्नमोस्तुते। शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः। शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः। देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज। देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज। मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी। मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी। बंसी बजैया
1952 का 51 1 मे 2 बाबा आजी या 1 मे 2026 असा 75 वर्षाचा प्रवास आपण सर्वजण जाणून घेणार आहोत। लहानपणी आई पप्पा दिसायला कसे होते ते तुम्हाला त्या स्क्रीनवर बघायला मिळणार आहे। त्याच्यामुळे प्लीज आपण सर्वजण म्यूट राहून कार्यक्रमाचा या चित्रपटाचा आनंद घेणार आहोत। तत्पूर्वी मी आई आणि बाबांना विनंती करते की आपण बॅक स्टेजने जाऊन समोर प्रथम रांगेमध्ये स्थानापन्न व्हावे। विधीय प्रवास आज आपण अनुभवणार आहोत। हा प्रवास आहे जिद्दीचा, कर्मयोग एकप्रतिष्ठाचा, अभिमान अविरत ध्येयाचा, ध्यास ज्ञानदानाचा आणि समाजातील महान आदर्श निश्चित बंधुप्रेमाचा। झुळझुळणाऱ्या वाऱ्याच्या संगतीने स्वतःच्या स्थानावर डुलणाऱ्या मोसम नदीच्या काठावर आकाराने जरी लहान असले तरी इतिहास, परंपरा आणि संस्काराने समृद्ध असे हे गाव आहे। पुरातन मंदिरांची परंपरा जपणारे, गावाच्या प्रवेशद्वारी बसलेली गजबजलेली चौपाटी, छोटे खाणी बाजारपेठ, विविध दुकाने आणि हाकेच्या अंतरावर असलेली आपुलकीची घरे, या साऱ्यांनी या गावाला एक वेगळीच ओळख दिलेली आहे। बाकी उंच ओटा आणि पुढच्या दारापासून मागच्या दारापर्यंत पसरलेल्या मोठ्या घरात श्री बापू दयाराम बागडे आणि सौ शांताबाई बापू बागडे हे कष्टाळू दाम्पत्य राहत होते। शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय। साधी राहणी, मोठे कुटुंब, 6 मुले आणि 3 मुले या 9 भावंडांच्या संसार वेलीवर मंगळवार दिनांक 1 मे 1951 रोजी 6व्या अपत्याचा जन्म झाला। कुरळ्या केसांचा, निरागस चेहऱ्याचा तो गोंडस मुलगा नाव सुरेश। घरची परिस्थिती जरी जेमतेम असली तरी संस्कारांची श्रीमंती मोठी होती। इतर मुलांसोबत गोट्या विटी दांडू खेळत, गावभर सायकल चालवत आणि वडिलांप्रमाणे पुस्तकांच्या सहवासात रमणारा सुरेश हळूहळू घडत गेला। गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 7वी पर्यंत त्यांनी उत्तम शिक्षण घेतले। पुढे 8वीचे शिक्षण काही काळ पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे मोठ्या भावाकडे घेतले। मालेगाव येथील KBL शाळेत 9वीत प्रवेश घेतल्यावर त्यांची तल्लख बुद्धिमत्ता अधिकच खुलून आली। गणित सोडवण्याची अनोखी पद्धत आणि चपळ उत्तरे देण्याची हातोटी पाहून शिक्षक देखील प्रभावित झाले। इतकेच नव्हे तर इतर वर्गातील विद्यार्थीही मधल्या सुट्टीत त्यांना पाहण्यासाठी गर्दी करू लागले। अखेर शाळेनेच त्यांना अतुकडीत स्थान दिले। 10वीचे शिक्षण निफाड येथे दररोज 6 किलोमीटर सायकल प्रवास करत त्यांनी उत्कृष्ट गुणांनी पूर्ण केले। मात्र या यशाच्या प्रवासात दुःखाची काही वादळही आली। 1970 मध्ये वडिलांचे आणि 72 मध्ये आईचे निधन झाले। अल्प वयातच जबाबदाऱ्यांचे ओझे खांद्यावर आले। तरीही न डगमगता वडीलपासून 7 किलोमीटर वरील खागोटी येथे 11वी 12वी पूर्ण करून पुढे मालेगावच्या MSG महाविद्यालयातून BCom आणि MCom त्यांनी पूर्ण केले। या काळात स्वतः शिकवण्या घेऊन त्यांनी शिक्षणाचा खर्च उचलला। त्यांना लाभलेली उत्तम मित्रमंडळी ज्यामध्ये दीपक महाजन, शंकर निगम, नारायण नेरकर, रामचंद्र साबळे, बाबूलाल शेलार, नितीन शेलार, तानाजी शेलार, रघुनाथ ठाकरे या मित्रमंडळींमुळेच यांचा संघर्षमय प्रवास शक्य झाला। MComची फी भरण्यासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर येथे 4 महिने सेक्रेटरी म्हणून काम केले। टायपिंगचे कौशल्य असल्यामुळे जिल्हा परिषदेत नोकरीची संधीही मिळाली। परंतु ध्येय मोठे असल्यामुळे त्यांनी ती नोकरी नाकारून स्वतःच्या खर्चाने BEd पूर्ण केले आणि अखेर 21 जुलै 1976 रोजी मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या सटाणा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळाली आणि त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळाले। प्राध्यापक बागडे सरांनी अल्पावधीतच अकाउंट विषयात आपले वेगळे स्थान निर्माण केले। विद्यार्थ्यांमध्ये अकाउंट विषयाची आवड निर्माण करणे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणे हेच त्यांचे ध्येय बनले। जिथे बागडे सर तिथे विद्यार्थ्यांची गर्दी असे समीकरणच निर्माण झाले। नोकरी लागली तरी जबाबदाऱ्या संपल्या नाहीत। पुढील काही वर्षे भावंडांचे शिक्षण आणि घरातील अडचणी सोडवण्यात गेली। शेवटी 13 मे 1981 रोजी अजमेर सौंदाने येथील पेशाने डॉक्टर, शिक्षक आणि स्वातंत्र्य सैनिक असणारे लक्ष्मण आनंदा धामणे आणि जानकी धामणे या दाम्पत्याची द्वितीय कन्या मंगला यांच्याशी त्यांचा विवाह झाला।
साध्या घरातून सुरू झालेला संसार प्रेम, समजूतदारपणा आणि सहकार्याने फुलत गेला. 1982 मध्ये माधुरीच्या रूपात त्यांच्या संसार वेलीवर गोंडस फूल उमलले. त्यानंतर भावांची लग्ने पार पडली. 1984 मध्ये रुपाली आणि 88 मध्ये तिसऱ्या कन्येच्या आगमनाने घर आनंदाने भरून गेले. या काळात त्यांनी अमरावती विद्यापीठातून MPhil पूर्ण करून शैक्षणिक वाटचालीत आणखी एक यशाचा टप्पा गाठला. त्या काळात MPhil पूर्ण करणारे ते एकमेव विद्यार्थी ठरले. 1976 ते 2009 या 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवा काळात मराठा विद्याप्रसारक संस्थेचा विश्वास संपादन करून प्राध्यापक ते उपप्राचार्य हा गाठलेला टप्पा निश्चितच स्पृहणीय आहे. अकाउंट विषय आणि बागडे सर हे समीकरण सर्वच विद्यार्थ्यांना प्रगतीच्या वाटेवर नेणारे ठरले. पुणे विद्यापीठात बोर्डाचे पेपर तयार करण्याच्या कामापासून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. संयम व धीर गंभीर वृत्ती या त्यांच्या विशेष गुणांमुळे ते सर्वांना भावले. ज्ञानदानाच्या या सेवा काळात त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक कुटुंबाकडे आणि वडील येथील कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. मधल्या काळात प्राध्यापक म्हणून जबाबदाऱ्या पार पडताना देखील त्यांच्या मनाची नाळ कायम शेतीशी जोडलेली राहिली. वेळ मिळेल तसा ते वडील येथे जाऊन शेतीची पाहणी करत जमिनीशी असलेले नाते आपल्या संसारात स्थिरावले. श्री गोकुळ अले आणि आनंद धामणे या जावयांच्या रूपात त्यांना मुलेच मिळाली. सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडताना बागडे सरांनी कुटुंबाला केवळ आधारच दिला नाही तर प्रत्येकाला योग्य दिशा देखील दिली. एक पिता म्हणून, एक कर्ता म्हणून आणि एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी आपली भूमिका अत्यंत जबाबदारीने निभावली. कर्म हीच पूजा हा गीतेतील संदेश त्यांनी स्वतःच्या आचरणातून सर्वांमध्ये रुजवला. कोणत्याही गोष्टीचा हव्यास न करता जे आपले आहे ते प्रामाणिकपणे टिकवणे, सांभाळणे व आहे त्यात समाधानी राहणे हा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता. आपल्या लहान बहीण भावंडांना आई वडिलांची कधीही उणीव भासू दिली नाही. स्वतःच्या प्रेमछत्रात सर्वांना मायेने जोपासणाऱ्या आदर्श बंधू दादांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व सर्वांना भावते. त्यानंतर सेवानिवृत्तीचा क्षण आला, पण तो शेवट नव्हता तर आयुष्याच्या नवीन पर्वाची सुरुवात होती. नोकरीच्या धावपळीतून मोकळे होताच त्यांनी पूर्ण वेळ कुटुंब आणि शेतीसाठी दिला. जमिनीशी असलेले त्यांचे नाते अधिकच घट्ट झाले आणि कुटुंबियांसोबतचा सहवास अधिक समृद्ध झाला. आज सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून ते आयुष्याच्या सुंदर संध्याकाळी प्रवेशले आहेत. नातवंडांसोबत खेळण्यात, त्यांच्या निरागस हास्यात रमण्यात त्यांना एक वेगळीच समाधानाची अनुभूती मिळते. जीवनभर कष्ट करून उभे केलेल्या संसाराकडे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज झळकते. आवडीची पुस्तके वाचणे, शेतीतील नंदनवन फुलवणे व मनातील आठवणींचा गप्पा मंगलाताईंसोबत मुक्तपणे उलगडणे असा निवृत्तीनंतरचा त्यांचा प्रवास सुखकर सुरू आहे. आज वयाची 75 पूर्ण करताना ते केवळ वयाने मोठे झालेले नाहीत तर अनुभव, संस्कार आणि कर्तृत्वाने समृद्ध झालेले आहेत. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठेवा आहे. अशी समाधानी, समृद्ध आणि आनंदमय जीवनयात्रा खऱ्या अर्थाने यशस्वी आयुष्याचे उत्तम उदाहरण आहे. सरांची वयाची 75 म्हणजे समृद्ध अनुभवांची उंजळ, सद्विचारांचा अमृतकुंभ, ज्ञानाचा निरंतर प्रवाह, मायेचा अखंड झरा व आदर्शाचा वस्तुपाठ, कुटुंबातील एकीचा मजबूत खांब व निरपेक्ष कर्माची ज्योत आहे. अखेर एका साध्यासुध्या खेड्यातून सुरू झालेला हा प्रवास केवळ आयुष्याची कहाणी नाही, तो आहे जिद्दीचा जाज्वल्य दीप, कर्तृत्वाची उज्ज्वल गाथा आणि नात्यांच्या उबदार सावलीत फुललेला एक प्रेरणादायी अध्याय. संघर्षाच्या वादळातही न डगमगता, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखालीही न खचता आणि परिस्थितीच्या मर्यादांवर मात करत ज्यांनी स्वतःचा मार्ग घडवला अशा या व्यक्तिमत्वाने केवळ स्वतःचे आयुष्य उजळवले नाही तर असंख्य आयुष्यांना दिशा दिली. ज्ञानदानाचा ध्यास, कुटुंबाप्रती निश्चित बांधिलकी आणि समाजासाठी जगण्याची वृत्ती या त्रिवेणी संगमातून घडलेले हे जीवन म्हणजे प्रेरणेचा अखंड झरा आहे. आज त्यांच्या कार्याकडे पाहताना मन अभिमानाने भरून येते आणि नकळत शब्द उमटतात.
जिथे जिद्द असते तिथे मार्ग आपोआप सापडतो, जिथे कष्ट असतात तिथे यश नतमस्तक होते आणि जिथे माणुसकी असते तिथे आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर होते. तर अशा या थोर व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या आयुष्याचा दीप अधिक तेजोमय करूया. धन्यवाद. आणि प्रत्येकाप्रती अर्थ ओल असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सुरेश दादा. मग दादा हे सगळं का करू शकले? कारण त्यांच्या मागे कुटुंबाची ताकद होती. कुटुंब त्यांच्या मागे खंबीरपणे उभं होतं. आई अण्णांनंतर देखील 6 भाऊ 3 बहिणी यांच्या प्रत्येकामध्ये एवढी एकी टिकून राहिली, एवढे संस्कार आदर्शाचा वारसा हा जो टिकून राहिला आहे, याला एकमेव कारण म्हणजे संस्कारांची पाळंमुळं त्यांच्यामध्ये खोलवर रुजलेली होती. म्हणूनच आज अशा प्रकारे बागडे परिवाराचा आमचा वटवृक्ष दिवसेंदिवस फुलत आहे. आज त्याच्या काळजाला ठेस पोचली की दुसऱ्याला येत नव्हता, असं आमचं एक कुटुंब. मग कुटुंब म्हणजे काय असतं? कुटुंब म्हणजे काय जाणून घेऊया कवयित्री माधुरी बागडे अलई यांच्या कवितेतून. सादर करत आहेत माधुरी बागडे अलई आणि तनुजा बागडे धामणे. नाते नाळेसोबत जुळलेले घट्ट आहे नाते, हृदयामधली अपार माया डोळ्यामधून गाते. काळजाच्या काळजाशी काळीज वेडा गप्पा, मनामध्ये जपून ठेवतो आठवणींचा गप्पा. वेदना होते एकाला काळी सर्वांची तुटते. अहो वेदना होते एकाला काळी सर्वांची तुटते, प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना दाटते. एकी म्हणजे काय कळून आम्हाला चुकते, एकी म्हणजे काय कळून आम्हाला चुकते, लहानांची मान जेव्हा थोरांसमोर चुकते. रक्ताचे खरे नाते कळत कुणालाच नाही. कुणीच म्हणत नाही हा तुझा चुलत भाऊ माधुरी, तुझी चुलत बहीण आहे. आणि शब्द चुलत हा शब्द आमच्या डिक्शनरीत नाहीये, ही रियालिटी आहे. रक्ताचे खरे नाते कळत कुणालाच नाही, कारण काका आणि काकूंमध्ये बघतो आम्ही बाबा आणि आई, काका काकूंमध्ये बघतो आम्ही बाबा आणि आई. हेवे दावे भांडण तंटे हे तर खूपच दूरच. खरं सांगायचं तर आम्ही आजपर्यंत आमच्या आयुष्यात आई काकूंमध्ये कधीही हेवे दावे किंवा कधी कुठल्या गोष्टीवरून मतभेद बघितले नाही. ते नेहमीच हसत खेळत जेव्हा एकत्र आले असतील त्यांनी सगळ्या गोष्टी एकदम आनंदाने केल्या. आपण असं म्हणू शकतो म्हणजे एका फुलाच्या 6 पाकळ्या. हो नक्कीच. अगदीच. हेवे दावे भांडण तंटे हे तर खूपच दूर, मनाचे मनाशी जुळले आहेत सूर. सुखदुःखाचे अनेक डोंगरे हसत हसत पेलतो. सुखदुःखाचे अनेक डोंगर हसत हसत पेलतो, प्रत्येकाची दुखरी नस आम्ही तळहातावर झेलतो. प्रत्येकाची दुखरी नस आम्ही तळहातावर झेलतो. बहीण भाऊ ननन भाऊजे नाते ओलस प्रेमाचे, बहीण भाऊ ननन भाऊजे नाते ओलस प्रेमाचे, आपुलकीच्या धाग्यांमध्ये बंद आमचे मैत्रीचे. दूरदेशी असलं तरी आमचे राणीभूषण दूर देशात आहे, पण त्यांचं सगळं लक्ष इकडे. माधुरी दिदी काही मदत असेल तर सांग. राणीचा मला 4 ते 5 वेळा फोन गेला, सारखं मेसेज. एवढ्या मोठ्या कंपनीत काम करत असतानाही माझ्या दादा काकांचा कार्यक्रम आहे, राणीला वेळ नव्हता. मराठी टायपिंग सारखी गोष्ट जी आम्ही सहजगत्या करतो, राणीने इतका वेळ काढून इतका सुंदर लेख पुस्तकासाठी दिलेला आहे. खरंच मला कौतुक वाटलं. आमचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व दादा काका, म्हणजे ही जी ओलस माया असते ना, ही आम्हाला क्षणाक्षणाला जाणवत असते. दूरदेशी असलो तरी वडेल आमचे गाव, दूरदेशी असलो तरी वडेल आमचे गाव, जीवनाच्या प्रवासासाठी एकच आहे नाव, जीवनाच्या प्रवासासाठी एकच नाव. संस्कार विचार आदर्शाचा जपू आम्ही वारसा, संस्कार विचार आदर्शाचा जपू आम्ही वारसा, मोठ्यांच्या जीवनाचा आमच्यावरती ठसा, मोठ्यांच्या जीवनाचा आमच्यावरती ठसा. आदरणीय मोठ्यांचा आमच्यावरती ठसा, कारण त्यांनी आमच्या जीवनापुढे असा आरसा निर्माण केलेला आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही असलं तरी केवळ आणि केवळ सद्विचारांच्याच वाती मनामध्ये ठेवून माणुसकीचं वर्तन करायचं आहे, असे आमच्यावर संस्कार बागडे परिवाराने केलेले. आणि या सर्व आदरणीय व्यक्तींसाठी आज आपण ठेवलेला आहे कृतज्ञता सोहळा. खरंच आपण या सर्व मोठ्यांसाठी आपण लहानांनी टाळ्या वाजवूया. सोबतीने चालली अंतरावर पसरलेली ती तुलसी, सुखाची चांदणी, सुखाची चांदणी, सुखाची काळजातून सुगंध वेचता, स्वप्न साजिरे
शिरेला वाट फिरला सोहळे असे मनात रंगला घनवर सुलागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा हसून पाकळ्या गाऊन हातराहती सुखागल्या क्षणी फुले शहारती हसून पाकळ्या गाऊन हातराहती सुखागल्या क्षणी फुले शहारती भोजला फुले मनास सांगता होळी ऋतू लाजला त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं सतत रडत असतात किंवा म्हणजे रडतो म्हणजे आम्ही असं बोलायला सुरुवात केली की लगेच रडायला लागतो त्या मिनिटाला थांबतो पण लगेच रडायला लागतो दोघींमध्ये ते सारखेच गुण आहेत ठीक आहे आता आपण रडणार नाही बघा 13 मे 1981 रोजी श्री सुरेश दादा आणि मंगलाताई यांचा विवाह झाला पण आपण होतो का मुलींनो कोणी त्याच्यामुळे अक्का होत्या जे नव्हते त्यांच्यासाठी आपण फक्त एकमेकांना माळ टाकण्याचा कार्यक्रम या ठिकाणी 2 मिनिटात सादर करणार आहोत तत्पूर्वी एक अट आहे यांच्या लग्नाला आता 45 वर्ष पूर्ण झालेले आहेत तर दोघांनी एकमेकांबद्दल फक्त 2 चांगले गुण सांगायचे चांगले अवश्य महत्वाचं 2 चांगले गुण ही गुण आवडतात पत्नी म्हणून त्या पप्पांना पत्नी म्हणून आईला पती म्हणून या असं कर्तबगार पती मिळाला मला अशा 2 गोष्टी आता एक कर्तबगार शब्द मी सांगितलाय त्याच्यामुळे तो घ्यायचा नाही वेगळे 2 शब्द तर आई पप्पा प्लीज इकडे या मिस्टर माझे सद्विचारी आहेत आणि त्यांना गप्पा मारायला खूप आवडतं त्याच्यामुळे मला घरात कधी बोरच होत नाही दोन नाही का सांगितलं गप्पा मारायला आपण सद्विचारी अंगताई कलागुणा कुटुंब प्रमुख असल्यामुळे सगळ्यांचा विचार त्यांच्या मनात असतो हा अतिशय चांगला गुण आहे आणि त्याची मला 45 वर्ष आयुष्यभर मी त्या गोष्टीला त्यांना साथ दिलेली
त्याच्यावर मी कधी नाराज नसते, उलट माझी ताकद असते सगळ्यांना. आणि हसून खेळून कसं घरात प्रेमळीचं वातावरण ठेवता येईल हा माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. माझा तो आवडीचा विषय. आणि संसारात वावरताना तिच्यात एक चांगला गुण आहे की शिस्तप्रिय. शिस्तीत तिची कधीही तडजोड नसते. सकाळी तिचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स प्रमाणे व्यायाम होणार म्हणजे होणार, संध्याकाळी मैदानात जाऊन राऊंड होणार म्हणजे होणार. या गोष्टी निश्चितच प्रेरणादायी आहेत. दोन व्यायामाशी निगडीत झाले वेगळा राधेला कृष्ण म्हणतो हास, रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. सुरेश पंतांचं नाव घेते खास तुमच्यासाठी खास. सोबती दोन तन एक मन, 7 जन्माचे सोबती. नागमोडी वळणात हात तुझा माझ्या हाती. छाया सुखाची होऊन दिली जीवनाला गती. संघर्षाच्या प्रवासात हात तुझा माझ्या हाती. हसून ठेवून ओठात काळजानं जोडी नाती. कडू गोड दिवसात हात तुझा माझ्या हाती. माझ्या कुटुंब रथाची तुझ खरी ग सारथी. कष्ट पेरता पेरता हात तुझा माझ्या हाती. माझ्या जीवन दीपाला तुझ्या त्यागाच्या चराती. अंधारात चालताना हात तुझा माझ्या हाती. जीवनाच्या सागराचा तुझं अनमोल मोती. सुख दुःखाच्या लाटात हात तुझा माझ्या हाती. श्वास तूच ध्यास तूच, श्वास तूच ध्यास तूच, तूच माझी ग संगाती. मुख्य शब्द कळतही हात तुझा माझ्या हाती. हात तुझा माझ्या हाती. नाव घेतलं जातं, परंतु आवलीने संसार सांभाळा म्हणून तुकाराम आज जगद्गुरु म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. आणि प्रत्येक घरामध्ये तरी काय असतं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजे स्त्रीला जर आपण आदराचं देवतेचं स्थान दिलं तर त्या घरामध्ये स्वर्गासारखा आनंद निर्माण होत असतो. आणि म्हणजे मी कुठेतरी वाचलं होतं की कदाचित ते खरंही असेल की अशा घरामध्ये फक्त आणि फक्त मुली जन्माला येतात की ज्या घरामध्ये कर्त्या पुरुषावर मागील जन्मीचं कुठलंही ऋण नसतं. ते वाचलं म्हणजे ऍक्च्युअली डॉक्युमेंटरी बनवायचा असतो काळ सुरुवात. आणि मला इतकं रडू आलं की असा कोणता पुण्यात्मा असेल की ज्यांच्यावर कुठलंही मागचं ऋण नसेल म्हणून त्यांना केवळ 3 मुली जन्माला आल्या. तिसरी कन्या झाली तेव्हा आईला वाईट वाटलं होतं की नाही तिसरा तरी मुलगा व्हायला हवा. 2 मुलींच्या पाठीवर 1 मुलगा होतो असं वाटत होतं. परंतु पप्पा म्हटले नाही, माझ्या 3ही मुली लक्ष्मी आहेत. त्यावर वडिलांनी आईला आजपर्यंत कधीही दुखावला नाही. हा वडिलांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण आईच्या वतीने मी ते सांगत आहे. तो काळ होता 80 ते 88च्या दरम्यान. आजच्या काळात देखील मुलगीच नको मुलगाच हवा म्हणून त्रास दिला जातो. वेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. परंतु 80 ते 88च्या दरम्यानच्या काळामध्ये आणि अजूनही माझ्या मुली आपल्या कुटुंबाचं नाव पुढे नेतील. मुली लक्ष्मी असतात. जावई माझे मुलं आहेत. ही जी सद्भावना त्यांच्यामध्ये रुजलेली आहे त्या पुढचा जो विचार करणार जी दूरदृष्टी आहे तिला खरा सलाम करावा असं वाटतो. आणि या ठिकाणी आपण बघणार आहोत आदरणीय मंगलाताई बागडे अर्थातच आमच्या आई यांच्यावरील व्हिडिओ आणि तो सादर तयार केलेला आहे तनुजा बागडे धामणे यांनी. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी केव्हा आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता? बरं तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी तुम्ही काय आणता? बरं तुम्हीच सांगा, तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता? देवा, आईला हवं ते मिळो अशी कधी प्रार्थना केली? पाहिलंय का आई शेवटची कधी ऑनलाईन आली? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून आपण कधी देतो? तिने घरात केलेला पसारा आपण केव्हा आवरतो? तरीही बाळाला कोण काही बोललं की तिचं मन येतं भरून. तरीही बाळाला कोण काही बोललं की तिचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना विनाकारण शिव्या आईवरून. अहो, लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते. कधी दैवापुढे, कधी देवापुढे,
लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, फक्त स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागाना, आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागाना, तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा तरी बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमीच पडते, कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमीच पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा मारता, उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा मारता. आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता. आईला सतत मुलांचा ध्यास आणि त्यांच्याच प्रेमाची धुंदी, आईला सतत मुलांचा ध्यास आणि त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळाने कधीच गंमत आणली नाही तरीही आई सदा आनंदी. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा, नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचंच असेल ना मित्रांनो तर आईच्या पायावर डोकं ठेवा, आईच्या पायावर. येते की आम्ही अखंड लिहिते राहू आणि नक्कीच तुमचं नाव, नक्कीच आपल्या पूर्ण बागडे परिवाराचं नाव मोठं करण्याचा आम्ही सदोदित प्रयत्न करत राहू. हा तुम्हाला दिलेला शब्द आहे. नक्कीच या ठिकाणी स्टार्टर चालू करू शकतो आपण, टाळ्या वाजवू शकतो आपण. सर्व ज्यांच्या मनामध्ये, सर्वांच्याच मनामध्ये आदर आहे, परंतु काही निवडक व्यक्ती घेऊन आपण त्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशन करणार आहोत. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की याची रिबीन काढून आपण सर्वांच्या हातात पुस्तके द्यावी. या पुस्तकाचे संपादन केलेलं आहे माधुरीताई यांनी आणि सहसंपादिका आहेत तनुजा बागडे धामणे. खरं म्हणजे नोकरी करून हे सगळं दिव्य होतं. म्हणजे लेख मिळवणं ही सगळ्यात मोठी जुजबीची गोष्ट होती. ज्यांना लेख सगळेजण सांगायचे की भावना खूप आहेत माधुरीताई पण शब्दात व्यक्त होत नाही. म्हटलं लिहा काहीतरी लिहा तरच ते पुस्तक जन्माला येईल आणि अशा सगळ्यांच्या भावनांनी ओथंबलेलं असं हे पुस्तक या ठिकाणी जन्माला आलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे व्रतस्थ कर्मयोग. तयार झालेला आहे. यामध्ये केवळ भावना नसून यामध्ये अगदी जवळचा आणि अनोखा आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे. कृपया सर्व कान उघडे ठेवून छानपणे ऐका कारण ही गावच्या मातीशी जुळलेली नाळ आहे. तो असा योगायोग आहे कारण आज संयुक्त महाराष्ट्र दिवस आणि त्यातल्या त्यात दादांचा अमृत महोत्सव. कोणाचाही अमृत महोत्सव साजरा केला जात नाही, त्याच्यामागे कर्तृत्व असावं लागतं. शिवछत्रपतींच्या पादस्पर्शाने झालेल्या पावनभूमीमध्ये खरं तर दादांबद्दल काय सांगावं. असे फार कमी कुटुंब असतात की त्यांच्यामध्ये सरस्वती आणि लक्ष्मी नांदत असते. त्याच्यातलं हे एक कुटुंब आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, या कुटुंबाचं योगदान जर विचार करायला गेला तर आजची जी प्राथमिक शाळा आहे त्या काळामध्ये सामान्यातल्या सामान्य गरीब विद्यार्थ्याला इथं शिक्षण मिळावं, ज्ञानदान मिळावं म्हणून त्यांनी ती जागा दान केलेली आहे. म्हणजे सामान्यतः सामान्य याच्यातल्या आज हे करते.
आणि हे कमी कुटुंब दिसतील तुम्हाला की एकाच कुटुंबाचा आपण सगळ्यांचा विचार केला. सुधाकर काकांपासनं, अरुण काकांपासनं तर डॉक्टर बागडेंपासनं तर स्वर्गीय आप्पा असतील, स्वर्गीय उमेशचे वडील, अशा सगळ्यांचा विचार केला तर प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येकाचं कर्तृत्व इतकं जबरदस्त आहे. इतकी प्रचंड बुद्धिमत्ता असलेलं हे कुटुंब, त्याच्यामध्ये सरस्वती आणि त्यांची तिसरी पिढी सुद्धा इतकी जबरदस्त बुद्धिमत्ता आहे. विदेशामध्ये काम करतायत. आमच्या पहिली ते आता 12वीपर्यंत शिकलेले प्रतिभाताई बागडे असतील, ज्ञानदानाचं काम करतात. आणि स्वतः दादांच्या कन्या सुद्धा एक उत्कृष्ट कवित्री तर आहेच, पण ज्ञानदानाचं काम सुद्धा ते करतायत. पण लक्ष्मी सरस्वती कुठेही नांदत नाही. असं हे कुटुंब, या कुटुंबाला अनेक धक्के पण सहन करावे लागले. तर या माध्यमातून त्यांचं जे योगदान बघितलं, कारण एकदा माणूस नोकरी लागला, नाही मेरी बीबी और मेरे बच्चे होगी पुरी दुनिया. पण याच्यातला विचार जर आपण केला तर दादांच्या त्या बाबतीत आम्ही जे पाहिलेलं आहे तर शनिवार आणि रविवार हा फक्त गावासाठी आणि प्रत्येक सामान्यातल्या सामान्य शेतीमध्ये जाऊन म्हणजे शेतीशी निगडीत असणारं व्यक्तिमत्व. आता जी मराठा विद्याप्रसारक अशा अग्रगण्य शिक्षण संस्था आहे, या शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि तसं पाहिलं तर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून इतकं जबरदस्त योगदान त्यांचं आहे. तर प्रत्येकाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपल्याला त्याच्यातच 2-3 तास लागतील. पण या सगळं असताना सुद्धा दादांनी सततचा संपर्क वडीलमध्ये ठेवला आणि त्यांना त्यांचा सत्कार किंवा त्यांची याच्याबद्दल कधीच त्यांना ते आवडलं नाही. त्यावेळेस सुद्धा आम्हाला आठवतं, ज्यावेळे ते सेवानिवृत्त झाले, उपप्राचार्य होते, त्यांनी सटाण्यामध्ये त्याच पद्धतीने ताराबादमध्ये आणि पिंपळगावमध्ये अशा ठिकाणी त्यांनी सेवा दिलेली आहे. तर आम्हाला फक्त कळालं की आज दादा सेवानिवृत्त होत आहेत. तर आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. तर तिथले विद्यार्थ्यांच्या प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी जी भावना व्यक्त केली होती इतकी व्हावं लागतं. आणि हे सगळं करत असताना याच्या मागचं जर खरं श्रेय असेल तर एक उदाहरण मला असं द्यावंसं वाटतं. म्हणजे आपल्याला कधी कधी कंदील दिसतो, लाईट दिसतो, उजाड दिसतो, सांगाडा दिसतो, पण ते आतलं तेल कधी दिसत नाही. तसं आज दादांचा जो संपर्क आहे, कुटुंबाशी जो संपर्क आहे, सगळं दिसतं, मित्रांबरोबर संबंध आहे. तसंच मंगल काकूंचं जे आतलं तेल आहे ते तेल देण्याचं काम काकूंनी केलेलं आहे. पण त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या ठिकाणी दिसतं. म्हणून मगाशी ते ज्या ओळी आल्या ना, एका लग्नाची पुढची गोष्ट, याच्यात खूप सुंदर असं ते गीत आहे. ते मला वाटतं त्यांना लागू होतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं ते घर बसण्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, हवे नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. असं हे कुटुंब, त्याच्यातला एक आमचा मित्र, आमचा बंधू. खरं तर मानसपुत्र म्हणणं हा शब्दसुद्धा लागू होत नाही. प्रत्येकावर प्रेम करणारा आमचा उमेश भाऊ त्यांच्या जीवनातनं निघून गेला. हे खूप मोठं असं दुर्दैव हे फक्त त्यांच्या कुटुंबालाच नाही तर गावाला, शेतकऱ्यांसाठी, त्यांच्यासाठी असणारं एक व्यक्तिमत्व आमच्यातनं निघून गेलं. याचा आम्हाला खंत वाटते. त्यांच्या जीवनात अनेक दुःखाचे पण प्रसंग आले, पण ह्या कुटुंबाचं योगदान कधी विसरताना नाही. डॉक्टर बागडेंनी कोरोना काळामध्ये उपचार केले. आजही जे गरीब लोक असतील त्यांच्याकडनं कुठलीही फी ते घेत नाही. इतकं जबरदस्त या कुटुंबाचं योगदान आहे. म्हणून ते आज काम करू शकलं. म्हणून त्यांची 3री-4थी पिढी आज उच्च पदावर आहे. असंच या कुटुंबाला. आणि मगाशी त्यांनी काकूंचा एक गुण खूप सुंदर सांगितला. ते माझ्याकडनं नियमित व्यायाम करून घेतात, वेळोवेळी करून घेतात. म्हणून दादांची तब्येत आज चांगली दिसते. 75 काय त्यांनी शतायू हो
अशी प्रार्थना करतो वडील ग्रामस्थांच्या वतीने. इथं त्यांचे सगळे मित्र प्रचंड बुद्धिमत्ता असलेले सगळे महाराजांकडपासनं तर शंकर काकांपासनं तर आमचे वडीलचे नंदू काकांपासनं आमचे वडीलचे भूमिपुत्र सलार साहेब हे त्यांचे सगळे मित्र आहेत. हे सगळे कर्तृत्वान लोक आहेत. या सगळ्यांना नमस्कार करतो. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी ज्येष्ठ मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे सुद्धा आभार मानतो आणि फक्त एकच प्रार्थना करतो की शतायुषी दादांनी व्हावे आणि त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी राहावं अशी सदिच्छा असते. त्याला कुठल्याही टाळ्यांची गरज नसते, दाद देण्याची गरज नसते, कारण त्या थेट समोरच्याच्या काळजापर्यंत विनत असतात. दादा जे काही बोलत होतं प्रत्येक शब्द आपल्याला कळत होता, समजत होता आणि त्याच्या बोलण्यामध्ये जी सत्याची धार होती. खरं म्हणजे सांगायचं जीभाऊ दादा म्हणजे आमच्या उमेश दादाचा प्रिय मित्र आणि परंतु आमच्या पूर्णच केवळ उमेश दादाचं नाही तर आपल्या पूर्ण बागडे परिवाराशी उमेश दादासारखंच इतकं छान जीभाऊ दादाशी नातं जोडलेलं होतं ना. दादा नुसती व्हॉट्सअपला पत्रिका दिली, मी जनगणनेच्या प्रशिक्षणामध्ये होती त्या मिनिटाला दादाचा फोन आला, माधुरी दिदी तू कुठून जरी मला कळलं असतं कानाकोपऱ्यातून की दादांचा असा कार्यक्रम आहे, आम्ही कुठल्या इन्व्हिटेशन शिवाय इथे उपस्थित झालो असतो. याला म्हणता खरं प्रेम, खरी माणुसकी आणि खरी ताकद आणि केवळ आमच्या वडेलगावच्या मातीमध्येच आपल्याला रुजलेली बघायला मिळेल. एकदा टाळ्या वाजूया वडेलगावच्या शिवारासाठी, मातीसाठी आणि तिथून रुजलेल्या सगळ्या संस्कारांसाठी, आदर्श विचारांसाठी. या बागड्यांचे सर्वात मोठे जावई, आमच्या अण्णांचे जावई म्हणता येईल. तर तशी ही संकल्पना अगदी लहानपणापासून तर बाप्पांच्या आजपर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये साथ देणारे जीवच्छ कंटच्छ मित्र. मी काकांना आवर्जून सांगितलं होतं की काका आपल्याला बाप्पांचा कार्यक्रम करायचा आहे, तो सरप्राईज आहे, ते सरप्राईज फोडायचं काम ह्याच मित्राने केलं. याला म्हणतात मित्र की माझ्या मित्राला अचानक असा धक्का मला आवडणार नाही. मित्राने चांगला ड्रेस घालून आधीच रेडी झाला पाहिजे, मित्राची दाढी आधी झाली पाहिजे, ही काळजी मित्राला असते. हेच आमचे महाजन काका. वडिलांना मुली अनभिज्ञ ठेवू शकतात पण मित्राला अनभिज्ञ ठेवू शकतात. म्हटलं मी नाही, मित्राने केला. आज आपण सगळेजण एका कौटुंबिक अमृत महोत्सवी सोहळ्याला एकत्र आलेलो आहे. सर्व बंधू आणि भगिनींचं मी प्रथम स्वागत करतो. एक दिवस अचानक मला दादांची मोठी कन्या माधुरी दिदीचा फोन आला आणि तिने सांगितलं की सर आम्हाला दादांचा 75वा वाढदिवस साजरा करायचा आहे, त्यांना अनभिज्ञ ठेवून. त्या संदर्भात तुम्ही एक लेख द्या. हे ऐकल्यानंतर माझ्या मनपटलावर आमच्या सहजीवनात 60-70 वर्षात ज्या काही घटना घडल्या त्या डोळ्यासमोर येऊन गेल्या आणि आपोआपच मी पेन हातात घेतला आणि त्याच्यातल्या काही घटना मी शब्दबद्ध करून त्या लेख स्वरूपात माधुरी दिदीला पाठवल्या. दादांची आणि माझी पहिली ओळख तशी 1960 पासून मराठी शाळेत असताना आणि त्यानंतर मी शैक्षणिक प्रवासात 1 वर्ष सिनियर होतो आणि ते माझ्यानंतर 1 वर्ष. जीवनाच्या प्रवासात जन्मला बरोबर अनेक नात्यांचं वलय घेऊन मनुष्य जन्माला येतो. परंतु मैत्री हे एक असं नातं आहे की जीवनाच्या प्रवासात ते निर्माण होत असतं आणि त्या प्रवासात जे नातं आपल्याला प्राप्त होतं त्याच्यामध्ये अनेक मित्र मिळतात की ज्यांना आपण जुजबी मित्र म्हणतो किंवा सवंगडी म्हणतो. परंतु खरा मित्राचे ऋणानुबंध जुळणं ही अतिशय मोलाची गोष्ट असते. एक व्हॉट्सअपवर मी शेअर बघितला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं, जीवन में सबसे बड़ा तोहफा एक अच्छा मित्र होता है जो कीमत से नहीं मगर किस्मत से मिलता है. अतिशय खरी गोष्ट आहे आणि मला माझ्या जीवनात मोजकेच पण जीवाभावाचे मित्र मिळाले.
ज्यांचं माझं ऋणानुबंध कदाचित पूर्वजन्मीचं असेल आणि त्याच्यामध्ये एक माझा जीवस्य कंठस्य मित्र म्हणजे सुरेश बापू बागडे. शैक्षणिक प्रवासात मी पुढे 1 वर्ष होतो. त्यांचा आणि माझा परिचय हळूहळू वाढत गेला. परंतु एक प्रसंग मी नमूद करतो की M.Com.ला ते 1975 साली होते आणि त्यांची ऑक्टोबरची जी विद्यापीठाची परीक्षा असते ती पुण्याला होती. म्हटलं माझ्याकडे बिंदास आहे, तुझी सगळी व्यवस्था करतो. आणि त्याप्रमाणे ते परीक्षेला माझ्याकडे आले आणि त्या 10 दिवसासाठी मी त्यांना त्या वसतिगृहात एक स्वतंत्र रूमची व्यवस्था करून दिली. इथल्या मेसमध्ये जेवणाची व्यवस्था केली आणि मी त्या वर्षी त्या हॉस्टेलला वेलफेअर सेक्रेटरी असल्यामुळे मला कुठलाही चार्ज त्याच्यासाठी द्यावा लागला नाही. त्यानंतर आमचे मैत्रीचे जे ऋण हे बंद आहेत ते अधिकाधिक घट्ट होत गेले, ते आज ताग आहेत. त्याच्यानंतर योगायोगाने आम्ही दोघं जण 1976 साली नोकरीला लागलो आणि नोकरीची सुरुवात ही आमची मराठा विद्याप्रसार समाज या संस्थेत झाली. मला नाशिकला KTHMला मिळालं आणि दादा सटाण्याला आले आणि 2 वर्षानंतर माझी बदली सटाण्याला झाली. त्यावेळेस माझं कुटुंब नाशिकला होतं, पण मी सटाण्याला शिफ्ट झालो सुरुवातीला एकटा. आणि त्यावेळेस दादा बॅचलर होते आणि अमृतकर चाळीमध्ये ते रूम घेऊन राहत होते. त्यांनी मला आग्रहाने सांगितले की तू कुठे जायचं नाही, माझ्याच रूममध्ये राहायचं. मी विचार केला की आपण दादाची सोय 10 दिवस पुण्याला केली होती. नियतीने त्यांना ही एक आयती संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे मी त्यांचा शब्द न मोडता 3 महिने जवळपास आम्ही एका रूममध्ये राहिलो. त्याच्यानंतर दादांच्या बाबतीत जे मी बघितलं त्याच्यामध्ये त्यांचा जो जीवनाचा प्रवास आहे हा अतिशय खडतर असा होता. आणि मालेगावला MSc M.Com. पर्यंत शिक्षण करणं, कधी रूम घेऊन स्वयंपाक करून करणं आणि अशा पद्धतीने त्यांनी M.Com. पूर्ण केलं. M.Com. नंतर त्यांनी M.Phil. देखील केलं आणि नंतर ज्या वेळेस नोकरीला लागले त्यावेळेस त्यांचं वडिलांचं जे कुटुंब होतं ते एकत्र कुटुंब. त्या एकत्र कुटुंबामध्ये 2 विवाहित बहिणी, 1 मोठे भाऊ नाशिकला, 2 मोठे भाऊ दादांपेक्षा वडीलला, त्यांचे कुटुंब, त्यांचे मुलं आणि दादांपेक्षा 2 लहान भाऊ हे वडीलला होते. वाढता कुटुंबाचा विस्तार, त्यावेळेस फारसे उत्पन्नाचे सोर्सेस नव्हते आणि कुटुंबाचा एकूणच खर्च चालवणं हे जिकरीचं होत होतं. हे त्यांचंच नाही पण अनेकांच्या कुटुंबात. आणि दादा अशा योग्य वेळी नोकरीला लागले आणि कुटुंबाला आधार मिळाला, ही सगळ्यात मोठी जमेची बाजू. मित्रांनो, कुटुंबासाठी ज्याचं खूप योगदान आहे, त्याग आहे, जो मी स्वतः पाहिला आहे, त्याच्यामध्ये दादांचा उल्लेख मी उभं केलं. आणि ते करत असताना त्यांनी स्वतःच्या अनेक गोष्टी मुद्दामहून लांबवल्या. खरं म्हणजे त्यांना कुटुंबाचं स्थैर्य, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी त्यांनी स्वतःचा लग्नाचा विचार लांबवला. आणि नंतर ज्यावेळेस कुटुंबाचं स्थिर सावर झालं, आर्थिक परिस्थिती किंवा शेतीचं उत्पन्न वाढलं आणि एक गरिबीच्या गर्तेत जाणारं कुटुंब त्यांनी सावरलं. आणि ही दादांची फार मोठी कमाई मी समजतो. आमच्यासारख्यांपेक्षा ही कमाई निश्चितच जास्त आहे. कुटुंब उभं करणं आणि त्या कुटुंबाचे आजचे जे दिवस आहेत हे दिवस केवळ वधू म्हणून नेमस्त झाली आणि त्या गोष्टीचा आनंद दादांना खरोखर मनापासून मिळाला याचं मी साक्षीदार आहे त्यावेळेस. तर एकूणच त्यांचा विवाहानंतर त्यांनी सुद्धा स्वतःचा जे योगदान आहे एका कुटुंबासाठी ते सुद्धा अतिशय मोलाचं दिलेलं आहे.
एकत्र कुटुंबात सगळ्यांची मर्जी सांभाळणं, सगळ्यांचा विचार करणं आणि दादाच्या आनंदात आनंद मानणं आणि कुठल्याही गोष्टीला विरोध न करणं हे त्यांचं अतिशय स्वभावातले गुण. आणि त्या स्वतः स्वाध्याय परिवारात अतिशय प्राथमिक याच्यापासून सक्रिय सहभाग असल्यामुळे त्यांच्या 3 मुलींवर त्यांनी अतिशय चांगले संस्कार केले आणि त्या 3 मुली आज उच्च शिक्षित आहेत. त्याच्यापैकी मोठी जी माधुरी आहे ती मराठीमध्ये आत्ता मुंबई विद्यापीठात PhD करते, कवयित्री आहे, अनेक ठिकाणी तिचे प्रोग्राम वगैरे होत असतात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळं करत असताना दादांची जी नोकरी झाली ती साधारणपणे 33 वर्ष व्याख्याता पदापासून सुरुवात करून ज्युनियर कॉलेज इंचार्ज, त्याच्यानंतर उपप्राचार्य या पदापर्यंत त्यांनी नोकरी केली. अनेक महाविद्यालयांमध्ये अतिशय चांगली सेवा दिली, अतिशय दर्जेदार शिक्षण त्यांनी विद्यार्थ्यांना दिलं आणि एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ते त्या ठिकाणी सगळ्यांमध्ये परिचित झाले. दादा आणि मी दोघं मित्र असल्यामुळे कदाचित नियतीने आमच्या दोघांमध्ये काही गोष्टी सामायिक ठेवलेल्या आहेत. त्याचा मी फक्त उल्लेख करून माझे 2 शब्द संपवतो. आमच्या दोघांची सासरवाडी जी आहे ते बागलाण तालुक्यातील. दोघांचं लग्न झालं हे 13 मेलाच. दोघांना पहिली कन्या. दोघांचं शिक्षण MPhil, पोस्ट ग्रॅज्युएट, नंतर MPhil. त्याच्यानंतर दोघांनी कुटुंबासाठी योगदान दिलेलं आहे. दोघांची वडलगावाची नाळं आजही जोडलेली आहे. त्याच्यानंतर त्यांचं आणि माझं दोघांचा रंगही सावळा हा एक योगायोगच म्हणावा. तर अशा पद्धतीने आमचे दोघं मित्रांमध्ये बऱ्याचशा गोष्टी नियतीने जुळून आणलेल्या आहेत आणि अशा या माझ्या मित्राचं आज जवळपास 75 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे. भावी आयुष्य त्यांना अतिशय आनंदमय आरोग्य संपन्न जावो अशी परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. प्रोफेसर मग दोघांनी मिळून एवढ्या मुली बघितल्या पप्पांसाठी. सगळ्यात जास्त रेकॉर्ड दोघं सोबत जायचे. हा मुद्दा महत्वाचा आता सांगायचा राहिलाय. जमलेल्या सुविधा आणि सुदान बंधू भगिनींना कविनय सप्रेम नमस्कार. त्यांचं 75व्या वर्षाबद्दल अभिष्ट चिंतन ऑलरेडी केलेलं आहे. पुन्हा एक बार आणि त्यांना आता कोणीतरी शाल दिले, कोणी काय दिलं, मी काय द्यायचं ते मी आता बोलतो. दादा ऐका फक्त.
आपणा सर्वांना लाभावे निरोगी आणि समाधानी आयुष्यमान. आपणा सर्वांना लाभावे निरोगी आणि समाधानी आयुष्यमान हेच आमच्या सर्वांकडून आजच्या दिवसाचे शुभेच्छांचे वाण. हेच आमच्या सर्वांकडून आजच्या शुभेच्छांचे वाण. आपणा सर्वांना हात जोडून एक विनंती आहे. विनंती काय आहे? आहे एकच सांगणे. आहे एकच सांगणे. प्रत्येक क्षण आनंदाने जगणे. प्रत्येक क्षण आनंदाने जगणे. माहीत नाही हो केव्हा येईल बोलावणे. मग कशासाठी रडत बसणे? जे आपल्याकडे आहे त्याच्यात आनंद मानणे आणि आनंदाने जगणे, ही एक गोष्ट झाली. दुसरं म्हणजे आता काय, आता उरलेलं आयुष्य हे बोनस आयुष्य. आता मला माधुरीसारख्या इतक्या सुंदर कविता येत नाही, पण थोडंसं मन मोकळं करता येतं. तर मी आता ह्या वयाला शोभेल असं आता काय करायचं हे सांगतो. आयुष्य लागले उतरणीला आणि संपायला. आयुष्य लागले उतरणीला आणि संपायला. मनाने दृढ निश्चय केला आता त्रासच नको कुणाला. मनाने दृढ निश्चय केला आता त्रासच नको कुणाला. पायी चालण्याचा आणि शेतात जाण्याचा सराव चालूच ठेवला. पायी चालण्याचा आणि शेतात जाण्याचा सराव चालूच ठेवला. मित्रमैत्रिणींसोबत एक दिवस हास्य क्लब जॉईन केला. मित्रमैत्रिणींसोबत एक दिवस हास्य क्लब जॉईन केला. एक दिवस सर्व कुटुंबासमवेत भोजनाचा योग आला. एक दिवस सर्व कुटुंबासमवेत भोजनाचा योग आला आणि त्या दिवशी मनात होता नव्हता तेवढा सगळा हिशेब मांडून टाकला. आनंदाने मोकळा श्वास घेतला. लागलीच यमदूताला निरोप दिला. तत्कालिक त्याचा संदेश आला, अहो अजून भरपूर अवकाश आहे ना तुम्हाला, तोपर्यंत हे आयुष्य आनंदाने घाला. तसं नाही केलं तर हा जन्मच वाया गेला. आपणाला खूप सुंदर सुंदर आयुष्य लाभो. फक्त तुमच्या कर्तृत्वावर दोनच गोष्टी सांगेन. संयमी वृत्ती असणं आणि प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाणे. हे दादांचं झालं. त्याबरोबर बागडे कुटुंबाविषयी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची वाटते, ती आनंदाची वाटते. माधुरीने एकदा बोलताना उल्लेख केला होता की एकत्र आहेत का विभक्त आहेत. अजून इथे भारत देशासारखं आहे, इथं अनेक प्रकारचे अनेक लोक राहतात, पण ते एकत्रही राहतात आणि विभक्त आहेत. तसं हे कुटुंब एकत्र आणि विभक्त याच्यापेक्षा ते सर्वत्र आहेत हे महत्त्वाचं आहे. ते सर्वत्र आहेत हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं बोर्ड आहे कृतज्ञता. ह्या बोर्डावरचा शब्द जो आहे तो त्यांच्या कृतीतनं प्रत्येकाने अनुभवलेला आहे. त्यांच्याकडे मी फार असं दर महिन्याला किंवा दर 4 महिन्याला जातो असं नाही, पण ज्या ज्या वेळेला मला जाण्याचा योग आला आणि मी जे बघितलं लहानापासून मोठ्यापर्यंत आणि मोठ्यांपासून लहानापर्यंत, लहान सदैव मोठ्यांचा नमस्कार करतात, कुठल्याही कारणासाठी नाही. संध्याकाळ झाली तरी बाबाच्या डोक्यावर पाय ठेवणे, पायावर डोकं ठेवणं ही कृतज्ञताची जी भावना आहे ही त्यांच्या पिढीपुरतीच नाही तर त्यांच्या पुढच्या पिढीने पण अवलंबलेली आहे. म्हणजे हे जे रोपटं जे लावलेलं दाखवलं ते खरोखर इतकं सुंदर रोपटं लावलेलं आहे की तुम्ही नमस्कार करायचं. आता तर नमस्कार नमस्कार नमस्कार, अरे हात जोडून डोक्यावर नमस्कार करा, डोक्यावर पायावर डोकं ठेवून नमस्कार करा, म्हणजे तुमचा अहंकार संपूर्ण जाईल. आणि खरं म्हणजे मी खूप बोललो, तुम्ही खूप शांततेने ऐकून घेतलं, याच्याबद्दल तुमचेही धन्यवाद. गणरायाला विनंती करतो सर्वांनाच दे भरभरून शुभाशीर्वाद. धन्यवाद आबा.
खाण्याचे म्हणून नाही, तर खरोखर आमचं खूप प्रेम आहे सर्वांचं एकमेकांवर. खूप आनंद होतो तुम्ही जेव्हा बोलत असता, सकारात्मकता तुमच्या. एक आगळं वेगळं अनोखं नातं असलेलं आजोबा आणि नातू. हे नातू तुम्हाला माहिती कसं असतं, आजोबा आणि नात, आजी आणि नात हे नातं असतं. या ठिकाणी सादर करणार आहे आर्य मिनल रोशन बागडे. आणि जर दादा बाबांना सांगितलं की मला उद्या आईस्क्रीम आणून द्या, तर दादा बाबा म्हणतात की आता लगेच चल. दादा बाबा मला खूप जीव लावतात, प्रेम करतात. दादा बाबांना 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. छान बेटा. त्यांनी सांगितलं वडीलचं जे घर आहे ते खूप मोठं होतं, पूर्ण मातीचं घर. ते मातीपासून दादांचं एकच होतं की जसं जग चाललंय त्याप्रमाणे आपल्याला पण चालायचं आहे. जसं जग बदलत आहे तसं आपल्याला पण बदलायचं आहे. तसे 6 भाऊ 3 बहिणी. ज्या मोठ्या आत्या होत्या त्यांना तर आम्ही कधी बघितलंच नाही, कारण त्या लहान असतानाच देवा घरी गेल्या होत्या. माई आणि बेबी अक्का. त्याच्यानंतर सगळ्यात मोठे भाऊ नाना ते नोकरीनिमित्त बाहेर पडले. त्याच्यानंतर आबा आप्पा शेती सांभाळत होते, शेती करत होते. परिस्थिती खूप काही हे नव्हती. त्याच्यानंतर सरांनी सांगितलंच की दादांना त्यावेळेसच नोकरी लागली आणि ते बाहेर पडले ते, पण ते पूर्णपणे बाहेर कधी पडलेच नाही. त्यांनी म्हणजे त्या घराशी गावाशी कधी आपलं नातं असं नाळ जी जोडलेली होती ती जोडलेलीच होती. त्यांचा एकच प्रयत्न होता, आपल्याबरोबर सगळ्या भावांनी आपल्या सोबत असायला हवं, सगळ्यांनी आमच्या बरोबरच प्रगती करायला हवी. त्याच्यामुळे त्यांनी कधीही घराशी आपले हे केलेले नाही. ते म्हणतात ना की गावाकडच्या जी माती असते ते मातीचा सुगंधच एक वेगळा असतो. त्याच्यानंतर आबा आप्पा त्यांना पण शेती सांभाळण्यासाठी आप्पा घरीच राहिले. आबा पोस्टमास्तर म्हणून काम करत होते. नंतर ते आप्पांना मदत करत होते. पण शेतीतून असं पावसावरती आधारित शेती होती, त्याच्यामुळे त्याच्यातून खूप काही असं उत्पन्न येत नव्हतं. त्याच्यानंतर दादांना नोकरी मिळाली. त्यांनी हळूहळू प्रयत्न सुरू केले की सगळ्यांना कसं व्यवस्थित जीवन जगता येईल किंवा सगळ्यांबरोबर कसं जगता येईल. आबा आपण नंतर मग काकांनी नोकरीसाठी नाशिकला जावं लागलं. नाशिकला गेल्यानंतर मग ते काकांचं एक आठवतं की ज्यावेळेस अरुण काका 10वीला होते त्यावेळेसच मला वाटतं पहिल्यांदा तिथं 10वीची चालू झालेली होती. त्या बोर्डावरती सगळ्यात आधी काकांचं नाव आहे, अरुण काकांचं. नंतर डॉक्टर काका 10वीला आले, नंतर डॉक्टर काकांचं नाव आहे तिथं. त्याच्यानंतर प्रतिभाताई होती. त्याच्यानंतर माझा नंबर होता. 7वीपर्यंत मी हुशारच होतो, पण नंतर माहीत नाही काय झालं. त्याच्यानंतर माझा नंतर मजबूत दावेदार होता, पण तो 5वीपासूनच त्याला दुसरीकडे शिक्षणासाठी जावं लागलं. पण तो जर असता तिथं तर नक्कीच एक 4थं नाव बागडे घराण्याचं तिथं बोर्डवरती राहिलं असतं. उमेश दादाबद्दल बोलतोय मी. त्याच्यानंतर दिवसांमागून दिवस जात होते, प्रयत्न चालू होते. काका पण नाशिकला गेले, अरुण काका. माझं डोकं काही चालत नव्हतं, मला पण तिकडं मग नोकरी निमित्ताने गेलो. पण नाशिकला गेल्यानंतरही मला असं कधी वाटलं नाही, कारण मी कधी कुठं बाहेर गेलेलो नव्हतो. मी नाशिकला गेलो पण मला असं कधी जाणवलं नाही की मी गाव सोडून नाशिकमध्ये आलो आहे. कारण मला जे प्रेम किंवा मला म्हणजे वडीलला आई आप्पा, तसे आई आप्पा मला नाशिकला मिळाले. त्यांनी कधी माझा स्वभाव चिडका स्वभाव अबोल, तरी पण त्यांनी कधी असं केलं नाही. माझ्या जेवढ्या चुका होत्या तेवढ्या त्यांनी पोटात घातल्या. त्याच्यानंतर मग जसं सरांनी सांगितलं की काकांची इच्छा नव्हती, काकांना इंजिनिअरिंगला जायचं होतं, डॉक्टर काकांना. पण दादांना पुढच्या याचं माहीत नाही की ते म्हणायचं नाही तुला डॉक्टर व्हायचं. त्याच्या वेळेस पण त्यांनी असं सांगितलं नाही तुला D.Ed करायचं. तर ताईला पण त्यांनी D.Ed साठी दादांचं जे होतं, काकांना पण त्यांनी सांगितलं तुला डॉक्टर व्हायचं आहे. काकांची सुरुवातीला इच्छा नव्हती, तरी पण काकांनी
सांगितल्यामुळे त्यांनी कुठलाही विरोध न करता ते केलं. सुरुवातीला थोडे नाराज होते, पण हळूहळू त्यांनी सगळं व्यवस्थित हे केलं. नंतर म्हणजे सुरुवातीला तर असं होतं, दवाखाना म्हणजे एकदम छोटंसं एक बाग, एक टेबल, एक खुर्ची, पण त्यांच्याकडे कर्तृत्व होतं, खंबीर होते. हळूहळू जम बसवला आणि दादांना तिथून एक मोठी साथ मिळाली आणि मग हळूहळू बागडे कुटुंबाने प्रगतीकडे सुरुवात केली. सगळेजण एकदम ते म्हणतात ना, मातीचा सुगंध, तो मातीचा सुगंध असतोच खरंच. ते वेळोवेळी जाणवतं की आई म्हणजे ते आम्ही तर बघितलं नाही, अण्णा आणि ते आजी, की काहीतरी वेगळेच कुणीतरी व्यक्तिमत्व असतील की ज्यांनी असे पुत्र जन्माला घातले. आणि आत्तापर्यंतचं जे काही बघितलं की अजूनही असं काही वाटतच नाही. म्हणजे आई आप्पा गेले, आबा काकू, आईवर त्याच्यानंतर काकांचं लग्न झालं, नंतर काकू आल्या, पण त्यांनी कधी वाटलं नाही. त्यांनी त्या जशा आल्या की त्या एका आईला सोडून आल्या, पण दुसऱ्या आईकडे आल्या. फक्त म्हणायला ताई होत्या, पण आईसारख्याच होत्या. त्या दादांनी तेव्हापासूनचे जे प्रयत्न अजूनही चालूच आहेत त्यांचे, की अजूनही शेतीमधून त्यांना अशी प्रगती हवी. म्हणजे त्यांचा जो ध्यास आहे सुरुवातीपासूनचा तर आत्तापर्यंतचा, तो अजूनही तसाच आहे की शेतीमधून त्यांना, कारण त्यांची ती नाळ जोडलेली आहे त्याच्याशी, त्याच्यामुळे त्यांना अशी एक आधुनिक पद्धतीची प्रगत शेती व्हावी असं तेव्हापासून तर आत्तापर्यंत तेव्हाचे जे प्रयत्न चालू आहेत ते अजूनपर्यंत चालूच आहे. काय बोलायचं अजून दादांसाठी. ठीक आहे, वेळेचा अभाव आहे, वेळ कमी आहे, माझ्याकडे 3 मिनिट होते. धन्यवाद. खूप भावनांनी ओथंबलेलं आणि खूप काळजातून आलेलं असं मनोज दादाचं ओतप्रोत भावनांनी भरलेलं हे भाषण. खरोखरच भाऊला दादा खूप छान. या ठिकाणी पप्पांचे मित्र आहिरे साहेब उपस्थित आहेत. तर आहिरे साहेबांनी मनोगत व्यक्त करावं. तर मनोगतासाठी जरा वेळेची लिमिट आहे, त्याच्यामुळे आपण आणि त्याच्यानंतर अमृतकर जिजाजी आपल्या लाडक्या सासऱ्यांबद्दल बोलणार आहे. उत्साह मूर्ती आम्ही दादाच म्हणतो त्यांना. बागडे सर, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांचे घरचे सगळे जवळचे नातेवाईक आणि त्यांच्या प्रेमापोटी उपस्थित असलेल्या बंधू भगिनींनो, हा हॉल गच्च भरलेला बघूनच आपल्याला लक्षात येतं की दादांच्या प्रेमाची ही पावती आहे. दादांनी जे प्रेम मिळवलेलं आहे समाजात, समाजाच्या बाहेर, शिक्षण क्षेत्रात आणि वेगवेगळे अशा मोठ्या पदावर असलेले त्यांच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या प्रतीच्या कृतज्ञता भावना नेहमी आम्हाला ऐकायला येत असतात. खरं म्हणजे दादांचा माझा संबंध येणं हा एक अपघात आहे. दादा वडेलचे आणि वडेलची जी मंडळी आहे त्याच्यामध्ये नथाबापू वकील तर, अभिमन्यू शेलार सर, प्रल्हाद शेलार, JD पवार, ह्या अशा मंडळीमध्ये माझाही शिरकाव झाला आणि मी त्यांच्याबरोबर दररोज संध्याकाळी आम्ही ज्येष्ठ मंडळी बसत असतो. गेल्या 2012 पासून अशा प्रकारे ह्या ग्रुपच्या मी संपर्कात आहे आणि विशेषतः दादांच्या संपर्कात आहे. जसं वडेलच्या नदीकाठी वाळूवर वडेलची मंडळी बसत असते, त्याची ही एक मिनी वाळू मंडळी इथे आम्ही बसत असतो. ह्या दरम्यान आमच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा टप्पा होत असतात. वैयक्तिक एकमेकाचे सुखदुःखाच्या देवाणघेवाणी होत असतात आणि आमच्या राजकारणावर पण गप्पा निघतात. दादा त्यांचा स्वभाव अतिशय शांत, विनम्र, मनमिळावू असे आहेत. कमीच बोलतात दादा, परंतु त्यांच्या मतावर मात्र ठाम असतात. कोणाचं काही म्हणणं असो, त्यांचं मत मात्र पक्क असतं आणि त्यापासून ते रतीवरी ढळलेले मला तरी कधी दिसलेले नाही. पण असं असलं तरी दादांमध्ये करुणेचा भाव परिपूर्ण आहे. दादा दयावान आहे. दादांमध्ये मैत्रीची भावना आहे.
आणि त्यांचे शिक्षणा क्षेत्रातलं त्यांचं जे कार्य आहे ते मधून त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे. ते खरोखरच एखाद्या शिक्षकाला, शिक्षक पेशाला, एखाद्या गुरुला साजेसं असं त्यांचं कार्य त्यांनी त्यांच्या संपूर्ण सर्व्हिसमध्ये केल्याचं मला तरी दिसून आलेलं आहे. विशेषतः दादांचं वाचन वगैरे जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं, उच्च दर्जाचं आणि त्यांचं वैचारिक लेवलसुद्धा अतिशय वरच्या थराची आहे याची पदोपदी आम्हाला सगळ्यांनाच जाणीव झालेली आहे. एखाद्या मुद्द्यावर दादा बोलले म्हणजे तो फायनलच ठरतो, हे मात्र तेवढंच खरं. अशा दादांबद्दल अजून काय काय बोलावं. माधुरीताईंचं PhDचं जे चालू आहे, तिचं पहिले पुस्तकं जेव्हा प्रकाशित झाले दादांनी आणून दाखवले, मी मोठ्या कौतुकाने वाचलं. तिच्या कवितेतलं ते जे एक आहे, नवऱ्याला म्हटलेलं आहे तिने, म्हणजे तिने नाही, त्या कवितेतली जी आहे श्री ती, मुठीत नको मिठीत ठेव, मुठीत नको मिठीत ठेव, आजन्म तुला मानीन देव. ह्या थीमवर मी जे काही छोटं मोठं समाजकार्य करतो त्याच्यात ह्या थीमवर म्हणजे आमचा एक ग्रुप तयार केला होता आणि त्याच्यात जेव्हा आमचं सुरू व्हायचं अपार्ट फ्रॉम आमच्या ह्या मीटिंगच्या माझ्या सोशल वर्कमधल्या, तर तिथे सुरुवात ह्याच वाक्याने व्हायची आणि शेवट देखील ह्याच वाक्याने व्हायचा. माधुरीताईचं PhD कधी होतंय याच्याकडे माझं देखील लक्ष आहे जेवढं दादांचं आहे. आणखी काय बोलावं. त्यांच्या कन्येचं लग्न झालं तेव्हाही दादा, त्यानंतर हैदराबादला गेले तेव्हाही मला एकदा जाण्याचा योग आला दादांचं, आणि वहिनी साहेबांची मदत झाली मला तिथले ठिकाणं सांगण्याच्या बाबतीत. असं अगदी प्रेमाने ओतप्रोत भरलेलं असं हे कुटुंब आहे. आणि मला जरी बाहेरगावी गेलो होतो तरी सरळ इथे येऊन त्यांचं कौतुक करण्याची मला संधी मिळाली, माधुरीताईंनी दिली आणि आपल्या सगळ्यांनी मला ऐकून घेतलं. सगळ्यांचे धन्यवाद. दादांच्या उर्वरित आयुष्याला मी अनेक अनेक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद काका, सर, कारण खऱ्या अर्थाने मार्गदर्शक तुम्ही आहात. बघते मी गेले अनेक वर्ष पप्पांच्या ओठावर अनेकदा आयरे साहेबांचं नाव असतं. माझी पुस्तकं वाचल्यानंतर, मला कुठलं पुरस्कार मिळाल्यानंतर किंवा कुठे प्रमुख पाहुणे बोलल्यानंतर जे माझे मनोगत असतात त्याच्यावर काकांच्या सुंदर अशा प्रतिक्रिया असतात. म्हणजे आयरे काकांना जरी मी आज पहिल्यांदा माझे बघते तरी पण त्यांचे विचार माझ्यापर्यंत पप्पांच्या माध्यमातून अनेक वेळा पोचत असतात. खूप खूप धन्यवाद. आमच्या बागडे परिवार आपलं प्रेम असंच असू द्या हीच प्रार्थना. आणि पप्पा त्यांच्या मताशी ठाम असतात, याला मी आज दुजोरा देते. 75 करायचीच नाही यासाठी ते इतके ठाम होते की मला उर्वरित पप्पा सोडून सगळ्यांनी साथ दिली. माझे काका काकू असतील, भाऊ वहिनी बहीण मेवणे सगळ्यांनी साथ दिले आणि आजचा हा कार्यक्रम मिस्टर खरं म्हणजे तू कर, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. म्हणजे काय होईल एकमेचं आपण बघू, तू असं कर, तू आधी बुकिंग कर, आपल्याला कार्यक्रम करायचाच आहे. माझ्या मिस्टरांनी इतकी साथ दिली, तनुच्या मिस्टरांनी, त्याच्यामुळे आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने उभा राहू शकला. या दोघांसाठी काय. आणि या ठिकाणी बागडे परिवाराचे जावई मनोगत व्यक्त करणार आहेत, जे आता जावई काय बोलतील यासाठी सगळ्यांचे कान असे टवकारलेले आहेत आणि तुम्ही छानच बोलणार हे मला माहिती आहे. आदरणीय प्रमोद अमृतकर सर. वडील पंचक्रोशीतील आणि मालेगाव या इथे सगळे जमलेले आमचे सासरवाडीचे परिवारातले लोक आहेत आणि या ठिकाणी आम्ही त्यांची जावई आहोत आणि आजपर्यंत त्यांनी आम्हाला जावयासारखं कधी वागवलेलं नाही, मिळालेलं नाही आहे. कधी आलो आदरातिथ्यासाठी आम्हाला कधी कमी पडलेलं नाही आहे. आपलं एक सुरेश काका असतील, अरुण काका आहेत, नंतर ते द्वारकेचे सुधाकर काका बागडे आहेत, यांनी आम्हाला भरघोस प्रेम दिलेलं आहे. आणि या ठिकाणी आज दादांचा 75वी साजरी करण्यासाठी सगळेजण जमलेलो आहोत. याआधी खूप लोकांनी त्यांच्याबद्दलचं सगळं चांगलंच आहे म्हणून त्यांनी केलेलं आहे. काकूही आमच्या खूप कष्टाळू होत्या आणि काकांना साथ देऊन त्यांनी आजपर्यंत जे सगळं केलं आहे सर्वोत्तम आहे. आज दादांची या तब्येतीला आणि यांच्या याला खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही. आणि आपल्या सर्वांकडनं, आमच्या सगळे जावाई यांच्याकडनं आणि आमच्या परिवाराकडनं दादांच्या पुढील आयुष्यात शुभेच्छा.
त्याबद्दलही काहीतरी बोलतील, पण थोडी निराशा झाली. ठीक आहे, खूप छान. या ठिकाणी मनोगत संपलेले आहे. प्रत्येकाचं मनोगत खरोखर मनापासून आपण सगळे इथं उपस्थित झालेला आहात. तर आपण तुलाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणार तो आपण करून घेऊया. आणि या ठिकाणी वडिलांची जी तुला आहे ती शैक्षणिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे वयांची तुला करणार आहोत. आणि त्या वया 15 जूनला जेव्हा शाळा रिओपन होतील तेव्हा प्रवेशोत्सवाच्या वेळेस माझे वडील ज्या ज्या शाळांमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलेले आहे त्या सर्व शाळांमधील गरीब गरजू विद्यार्थ्यांपर्यंत त्या वया पोहोचवण्यात येतील. वडिलांच्याच हस्ते त्या वह्यांचं वाटप होईल वडील मालेगावमधील शाळांमध्ये. आणि त्याच्यानंतर आईची तुला होईल, ती आईला डायबिटीज आहे ना म्हणून आम्ही गुळाची करतोय, थोडा विरुद्ध. आधी आपण बाबांची तुला करून घेऊया. दादांनी सर्व उभं केलेलं आहे. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे का दादा, हे लक्षात राहू द्या. आणि दादांचं असं आहे की दर आठवड्याला दादा मला भेटतात. दादांच्या चेहऱ्याकडे म्हणजे दादांच्या जीवनात आनंद आहे की जेव्हाही मी जातो दादा हसत असतात. गेल्यानंतर 2 गप्पा मारल्या की आपण खुश. ते दादा एवढे आनंदाने बोलतात, काय चाललं मामा, काय चाललं. म्हणजे असं याच्याने दादांचं प्रेम म्हणजे जे आहे ते अलौकिक आहे. अशा तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत सांगतो. एक एक स्वप्न आले घेऊन लाख स्वप्ने, एक एक स्वप्न आले घेऊन लाख स्वप्ने, लाखात एक माझे ते स्वप्न तू पहावे. नाते असेल तर मग नाते असे असावे, माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. शुभ दिन आयो रे, शुभ दिन आयो रे.
शुभ दिन आयो रे आयो रे शुभ दिन आयो रे ओ आयो रे शुभ दिन आयो रे चंदा लाजो दीपक लाजो झगमग तारे लाई जो जी झगमग तारे लाई जो झगमग तारे लाई जो जी झगमग तारे लाई जो झगमग तारे लाई जो जी खुशियाँ बांटूं दिल में सबके साकर मिसरी भर दो जी हर घूमर रसिया मीठा मीठा गाओ रे आयो रे शुभ दिन आयो रे आयो रे शुभ दिन आयो रे आयो रे शुभ दिन आयो रे केसरियो रंगीलो आयो सूरज सो चमकीलो आयो केसरियो रंगीलो आयो सूरज सो चमकीलो आयो दिन ये प्यारो किस्मत वालो आयो रे दिन ये प्यारो किस्मत वालो आयो रे मंगल गाओ शुभ दिन आयो बल बल जाओ शुभ दिन आयो दूसरी बातों शुभ दिन आयो झूमो नाचो शुभ दिन आयो हर जोक पुराओ शुभ दिन आयो रंग उड़ाओ शुभ दिन आयो फूल सजाओ शुभ दिन आयो जश्न मनाओ आयो शुभ रे दिन आयो शुभ 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 दिन स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी
वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा. बघुनी आपुले घर स्वप्नातले सजणी झुलले तन मन नाचले. जुळले नाते दोन जीवांचे जीव हे झाले एक रूप साजना. ला 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 साथ ही तुझी. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास केची, रगत निघल तरी बी हसल शाबास केची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिगुनाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. यांचं पहिले मी या ठिकाणी सगळ्यांना नमस्कार करते. तर आजचा स्वतंत्रता सोहळा अतिशय आनंदात या ठिकाणी पार पडलेला आहे. तर माधुरी, दीपाली, तनुजा, रोशन आणि ओजस यांच्या अथक प्रयत्नातून आजचा कृतज्ञता सोहळा सुंदररित्या पार पडलेला आहे. तर आम्ही अगदी कृतकृत्य झालो, धन्य झालो, डोळ्याचं पारणं फिटलं. आणि खरोखर या ठिकाणी न भूतो न भविष्यती म्हणजे वाटतही नव्हतं की यांच्या 75रीला एवढा सुंदर असा सोहळा पार पडेल. परंतु आम्हाला खरोखर आमच्या मुला मुलींनी सरप्राईज दिलं आणि त्याच्यामुळे आज आम्ही धन्य झालेलो आहोत. तर या ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले, कार्यक्रमाला हजर झाले. याला कारण म्हणजे तुमचं आमच्यावर असलेलं प्रेम. प्रेमापोटी आणि कृतज्ञतेपोटीच या ठिकाणी सगळ्या गोष्टी होत असतात. आणि ज्यांना ज्यांना आमच्या मुलींनी फोन केले त्यांनी कोणीही नाही म्हटलं, अगदी आनंदाने प्रेमाने आमंत्रणाचा स्वीकार करत होते. नाही नक्की ताई, आम्ही नक्कीच येणार कार्यक्रमाला. आणि म्हणजे प्रत्येकाला आनंद होत होता. याचं कारण काय, तर आमच्यावर असलेलं प्रेम आणि आम्ही दिलेलं प्रेम, त्याच्यामुळे कृतज्ञतेपोटी काही गोष्टी होत असतात. आणि असंच प्रेम तुम्ही आमच्यावर ठेवा आणि टिकवून ठेवा, हीच मी तुमच्याकडनं अपेक्षा करत असते. तर आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावली किंवा सहकार्य केलं त्यांचं मी पहिले आभार मानते. तसं कार्यक्रमासाठी हजर झालेल्या सर्व नातेवाईकांचे सुद्धा मी आभार मानते. आणि खरोखर मुली म्हणजे आज कुठल्या क्षेत्रात कमी नाहीये. तर आम्ही मुलींना फक्त पंख दिले, परत पंखांना बळ दिलं, परंतु किती उड्डाण करायचं हे त्यांनीच ठरवलं. त्यांच्या बुद्धी कौशल्याने आज त्यांनी खूप मोठी भरारी घेतलेली आहे आणि त्या गोष्टीचा आम्हाला खरंच दोघांना खूप अभिमान आहे. आणि अशीच भरारी याला साथ फक्त त्यांच्या मिस्टरांची म्हणजे आमचे दोघं जावई आमच्या मुलींना त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा वैयक्तिक प्रगतीसाठी कधीही ते त्यांचे ना नसते, उलट ते खूप साथ देतात. त्याच्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानते या ठिकाणी. तर या ठिकाणी शेवटी मला सगळ्यांचे आभार मानून आणि 2 ओळी या ठिकाणी गाव्याशा वाटतात. आभार काय मानू, आभार काय मानू, शब्दा पलीकडे जय. आभार काय मानू, शब्दा पलीकडे जय. या कृतज्ञ सोहळ्याचे आम्ही धन्य धन्य झालो. या कृतज्ञ सोहळा पाहुणे
आम्ही धन्य धन्य झालो. एवढे बोलून या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानू.